बँकेत सांगितलं होतं की म्हणजे त्यासाठी अप्रोच करा स्टाफ थोडं मॅनेजमेंट म्हणजे सगळं रुटीन वर्क करून स्टाफ पाठवणं वगैरे बरंच प्रॉब्लेम झाला. मी टोटल मला फोन आला म्हटलं मी त्याला तयार आहे, कारण 3 दिवसाचं शेड्यूल होतं. हे मला काहीच माहिती नाही, फक्त जायचं जायचं. मला थोडे ते मला थोडंसं पेंडिंग बिंडिंगचा प्रॉब्लेम पण होता. आल्यानंतर मला एक ना असं इथे आनंद एक वेगळंच वाटायला लागलं की मला काहीतरी इथे वेगळं मिळणार आहे. कारण मी क्लासेस असे जॉईन केलेलं आहे, पण मला काहीतरी वेगळंच हवं होतं दर वेळेला. तिथे असं एक होतं ना, मी वेगळाच मॉल असतो, एक आले शिकवायचं पाठवायचं. पण अनिल सरांची जी ट्रॅक होती, स्टार्टिंगच जी त्यांची होती तीच मला खूप आवडली. म्हटलं इथे मला काहीतरी वेगळं मिळणार आहे. स्वतः इंग्लिशमध्ये इंट्रोड्युक्शन चालू केलं स्वतःच, आणि त्याने डायरेक्ट उभं केलं सगळ्यांना. मी स्वतः फर्स्ट चालू केलं इंट्रोडक्शन द्यायला. कारण म्हटलं काय होणार, चुकणार आहे, बाकी काय होणार आहे. आणि जे आलेले आहेत ते कोण सर्वजण शिकायला आलेले आहेत, फक्त काय असतील. तर त्यांनी जी नंतर शॉर्टकट दिल्या शिक्षणाच्या माध्यमातून, त्या त्यांनी परफेक्ट दिलेल्या आहेत. आणि त्या जर आपण सगळ्यांनी त्याचा जर खरं डीप मध्ये जर केलं, कारण ज्यावेळेला आपण इथे उभं राहून बोलायचो त्यावेळेला त्या की मध्येच जायचो आपण. त्याच्यानंतर ते असेल, त्याच्यानंतर ते आहे, त्यानंतर ते आहे, आणि ऑटोमॅटिकली आपण बोलत होतो. आपण मला म्हणजे एवढं पुढे येऊन एवढा वेळ बोलणं हे हळूहळू प्रत्येक माणसाला. पण अनिल सर आहेत, पण मार्गदर्शन त्यांनी केलं पवार साहेबांनी. त्यांनी खूप चांगलं आम्हाला एक होतं ना, मार्ग दाखवणारी व्यक्ती असते. आणि मार्ग मिळाल्यानंतर पण आपण निभावून ना आपलं काम असतं. सर्वात प्रथम म्हणजे मी पवार साहेबांना विश करेन, कारण त्यांनी खूप चांगलं मार्ग केलं, एक दिशा दाखवली. आणि अनिल सरांचा तर प्रश्न नाहीये, त्यांना भावी या कोर्ससाठी किंवा त्यांच्या या प्रोफेशनसाठी माझ्या खूप मनापासून शुभेच्छा असतील.